तीन वक्तृत्व या ठिकाणी होणार आहेत। परीक्षकांना विनंती की कृपया वक्तृत्व सेक्शन मध्ये या 3 भाषणांचं आपण मूल्यांकन करावं। जिल्हा परिषद शाळा पडवळपाडा, ऋषाली स्टार्ट। माझे नाव ऋषाली सुभाष पडवळे आहे। जिल्हा परिषद शाळा आवडांनी पडवळपाडा। माझे नाव ऋषाली सुभाष पडवळे आहे। जिल्हा परिषद शाळा आवडांनी पडवळपाडा। इयत्ता 5वी। सर्वांना माझा मानाचा जोहार। माझ्या दऱ्याखोऱ्यातील गावी सुख समृद्धी नांदावी। माझ्या आदिवासी बांधवांनी नवी पहाट पाहावी। सागरात गेलेली नौका माशांनी भरून यावी। वारली चित्र तारपा नृत्ये साता समुद्रापार जावा। माझ्या सह्याद्रीचा डंका साऱ्या जगात घुमावा। माझ्या स्वप्नातला पालघर जिल्हा असा प्रत्यक्ष घडावा। माझ्या प्रत्येक बांधवाने डोळे भरून तपावा। डोळे भरून तपावा। दिनांक 1 ऑगस्ट 2014 तो सोनेरी दिवस। मनात नवीन आशा घेऊन प्रगतीच्या हिरवळीवर बसण्यासाठी सोनेरी स्वप्न पाहून ठाणे जिल्ह्यातून 37व्या जिल्ह्याची निर्मिती झाली। तो जिल्हा म्हणजे माझा पालघर जिल्हा। आज 10 वर्षाचा झाला माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा। ही कल्पना किती सुंदर आहे ना। कारण मित्रांनो, जोपर्यंत वैभव संपन्न पालघर जिल्ह्याचे स्वप्न आपण पाहत नाहीत तोपर्यंत तो प्रत्यक्ष अस्तित्वात येणे शक्य नाही। स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात। स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात। स्वप्न ती असतात जी तुमची झोप उडवतात। स्वप्न ती असतात जी तुमची झोप उडवतात। पालघर जिल्ह्यासाठीचे माझे स्वप्न मी तुमच्या समोर मांडणार आहे। माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा। माझ्या स्वप्नातील पालघर एक असा जिल्हा असेल जेथे शिक्षणाची गंगा माझ्या खेड्यापाड्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचली असेल। सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज शाळा निर्माण केल्यास माझा येणारा प्रत्येक विद्यार्थी मित्र जो खाजगी शाळेकडे वळला आहे तो सरकारी शाळेचा पुन्हा रस्ता धरेल। डहाणू तलासरी भागातून हजारो कुटुंब शिकणाऱ्या मुलांसहित दिवाळीनंतर कामानिमित्त गुजरात तसेच आजूबाजूचे भागात विद्यापीठाला तरीत होतात। असा प्रत्येक तरुण तरुणींचे हाताला चांगला रोजगार राहते ठिकाणी बदल व्हावा। दळणवळणासाठी रेल्वे आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, सुपर एक्सप्रेस होत आहे। स्वातंत्र्याची 75 वर्ष होऊन
अतिशय छान बाळा. यानंतर